तर या कॉलमधून एक्झॅक्टली तुम्हाला कळेल की कोणत्या व्यक्तीला कशामुळे फायदा झाला आहे. आणि तुमच्याकडे जर ही लिस्ट ऑन रेकॉर्ड असेल, जर डायरीमध्ये लिहिली असेल की कोणत्या डिसीजसाठी, कोणत्या प्रॉब्लेमसाठी, हेल्थ चॅलेंजसाठी तुम्ही कोणता प्रॉडक्ट यूज करू शकता, तर तुम्ही पटकन सजेस्ट करू शकता. आता जोपर्यंत तुम्हाला हे नॉलेज येत नाही, तोपर्यंत तुम्ही काय करू शकता, तर यूज युअर यूज युअर स्पॉन्सर किंवा मेंटर. आता मला माहितीच नाहीये की समोरच्या एका व्यक्तीने मला एक सांगितलंय की मला हा प्रॉब्लेम आहे माझ्यामध्ये, तर मी कसं तुमच्याकडे काय आहे माझ्याकडे द्यायला. तर समोरच्या व्यक्तीने समजा सांगितलं की मला थायरॉइड आहे, पण थायरॉइडसाठी काय द्यायचं मला माहितीच नाहीये. मग तेव्हा तुम्ही डायरेक्टली कनेक्ट करायचं तुमच्या स्पॉन्सरला किंवा त्यांना सांगायचं की मी तुम्हाला ना आमचे जे कोच आहे, स्पॉन्सर आहे ना, त्यांच्यासोबत एकदा बोलणं करून देते. तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला, तुमचे जे डाउट असतील ते सॉल्व्ह करतील आणि त्याच्यानंतर मग आपण प्रॉडक्टबद्दल यूज करू. तर आमचा जो अनुभव आहे, पर्सनल अनुभव, तो सांगतो की मॅक्सिमम तुमचे जे बेनिफिट्स आहेत ना, आम्हाला आजपर्यंत जे भेटलेले आहे, ते म्हणजे तुमच्या बेसिक किटमधून भेटलेले आहे. बेसिक किट प्रत्येकाला देणं हे मॅन्डेटरी आहे. बेसिक किटमध्ये 3 ते 4 गोष्टी येतात. एक येतात फॉर्म्युला 1, दुसरं येतं पर्सनलाइज्ड प्रोटीन पावडर. त्याच्यानंतर येतं तुमचं शेकमेट. शेकमेट नंतर तुमचं येणार अफ्रेश. आता हे जे बेसिक किट आहे, हे वेट लॉससाठी आहे. वेट गेनसाठी वेगळं येणार तुमचं. वेट गेनसाठी काय येणार? तर वेट गेनसाठी फर्स्ट येईल तुमचं फॉर्म्युला 1, नंतर तुमचं येईल डायनोशेक, नंतर येईल तुमचं ॲलो प्लस आणि त्याच्यानंतर दुधात नाही नसेल ते घेत तर शेकमेट. या बेसिक गोष्टी तुमच्या वेट गेनसाठी येतील. तर हे प्रॉडक्ट्स तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे त्याची प्राइस काय आहे? त्याच्यानंतर या प्रॉडक्ट्सचं कॉम्बिनेशन आपण कसं देतो? याला किती पाणी यूज होतो? फॉर एक्झाम्पल शेक बनवण्यासाठी 250 टू 300 एम-एल पाणी जे आहे ते तुम्ही यूज करू शकता. ते तुम्ही थंड पाणी घेऊ शकता किंवा तुम्ही नॉर्मल पाणी पण घेऊ शकता. ठीक आहे. आता प्रत्येक गोष्टी ही तुम्हाला फर्स्ट डेलाच माहिती असेल हे गरजेचं नाही आणि फर्स्ट डेलाच माहिती करून घ्यायचं हे सुद्धा आवश्यक नाहीये. आपल्याकडे बरेच असे फॅमिली मेंबर्स आहेत ज्यांना प्रॉडक्ट नॉलेज जास्त नाहीये, ज्यांना कस्टमरशी कसं इंटरॅक्ट करायचं ते जास्त माहिती नाहीये. पण जे स्पॉन्सर सांगतात ते करतात. तर सर्वात सोपं काय माहिती का? जे तुम्हाला वाटतं ते स्पॉन्सर बरोबर शेअर करायचं आणि ते सांगतात ते करायचं फक्त. तर स्पॉन्सर जे बोलेल फक्त तेवढंच करायचं. याने काय होईल माहिती आहे का? आमचा आतापर्यंत आलेला अनुभव आम्ही आमच्यासोबत जो आहे, त्याच्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी डिस्ट्रॅक्ट करतात. जसं की सोशल मीडियावर जर तुम्ही व्हिडिओ शेअर करण्यासाठी गेलात, कंटेंट फाइंड आउट करण्यासाठी गेलात, की मला वेट लॉससाठी काय ठेवता येईल स्क्रीनवर, वेट गेनसाठी काय ठेवता येईल, हर्बल लाईफबद्दल मला माहिती करून घ्यायची असेल, तर हा खूप टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. तुम्हाला हर्बलाईफ समजण्यासाठी 5 वर्ष, 10 वर्ष जरी दिले, तरी पण तुम्हाला असं वाटेल की माझ्यामध्ये काही ना काही कमी आहे. मला हर्बलाईफ अजून कळालंच नाहीये. मग तोपर्यंत एवढा वेळ आपल्याकडे आहे का? तर नाहीये. मग शॉर्ट अँड क्रिस्प पद्धतीने तुम्ही पटकन कसे ग्रो करू शकता हे तुमच्या स्पॉन्सरला चांगलं माहिती असतं. कारण को तुम्ही ज्या प्रवासातून आता जात आहात, त्या प्रवासातून तुमचा स्पॉन्सर ऑलरेडी गेलेला आहे. फॉर्च्युनेटली आम्ही 3 वर्ष हर्बलाईफ बरोबर स्पेंड केली आहे. त्यापैकी मॅक्सिमम वेळ आमचा जो आहे तो ट्रेनिंगवर गेलेला आहे. तर त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने गाईड जे करण्यात आलंय ना, तसं सेम गाईडन्स आपण तुम्हाला देऊ. म्हणजे तुमचा वेळ वाचेल. जे 3 वर्ष तुम्हाला लागायचे तेच तुम्ही नॉलेज 3 महिन्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि 3 दिवसामध्ये पण तुम्ही हर्बलाईफ सेलसाठी स्टार्ट करू शकता. आता आपल्याकडे जे प्रॉडक्ट्स आलेले आहे, तर ते प्रॉडक्ट्स आपण कुणा-कुणाला देऊ शकतो.
तर एक आहे सेल्फ. हा जो सेल्फ आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जोपर्यंत प्रॉडक्ट तुम्ही स्वतः नाही यूज करणार, तोपर्यंत तुम्हाला कसं कळणार की प्रॉडक्टचे रिझल्ट्स काय आहेत? की या प्रॉडक्टचा रिझल्ट काय, रिझल्ट जो असतो, तो काय असतो? त्याच्यानंतर किती दिवसात रिझल्ट येतो? किती दिवस तुम्हाला लागतात? त्याच्यानंतर प्रॉडक्ट कोणत्या गोष्टीसाठी कोणता प्रॉडक्ट यूज होतो किंवा कोणत्या गोष्टीने प्रॉडक्टने कोणत्या गोष्टीचा फरक पडतो. या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला सेल्फ चा जो आहे ना, स्वतः प्रॉडक्ट कन्झ्युम करणं हे खूप इम्पोर्टंट असतं. याच्यासाठी तुम्ही स्पॉन्सरला विचारू शकता, की मी माझ्या जे कन्झम्पशन लिस्ट आहे त्याच्यामध्ये काय-काय ॲड करू शकतो किंवा शकते. ठीक आहे. सेल्फ नंतर येतं तुमची फॅमिली. आता फॅमिलीमध्ये कोण-कोण येईल? तर हसबंड येईल. हसबंड नंतर वाईफ येऊ शकते तुमची. हसबंड किंवा वाईफ. त्याच्यानंतर फादर, मदर, ब्रदर, सिस्टर. हे सगळे हे तुमचं सेकंड सर्कल झालं बघा. तर याच्यामध्ये तुमची फॅमिली येईल, क्लोज फॅमिली. मग तुमचे घरचे असतील किंवा तुमचे माहेरचे, सासरचे जे लोकं असतील. त्याच्यानंतर तुमचं थर्ड सर्कल जे येईल ना, थर्ड सर्कलमध्ये येईल, जे प्रॉडक्ट तुम्ही आता आणले ते कसे तुम्ही कोणाकोणाला देऊ शकता. याचं आपण एक विवरण बघतोय, की एक्झॅक्टली ते कसं आपण करू शकतो. सेल्फ झालं, फॅमिली झालं. त्याच्यानंतर येईल तुमचे हे नेबर्स. तुमचे नेबर्स नंतर येईल तुमचे फ्रेंड्स. त्याच्यानंतर तुमचे रिलेटिव्हज. तर याच्यामध्ये तुम्ही आयडेंटिफाय करा, की तुमच्या लिस्टमध्ये कोण-कोण तुमचे शेजारी आहेत, कोण तुमचे मित्र आहेत, कोण तुमचे रिलेटिव्हज आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही WhatsAppचा यूज करू शकता. याच्यामध्ये तुम्ही Facebookचा यूज करू शकता. तुम्ही Instagramवरची तुमची लिस्ट बघू शकता. या सगळ्या गोष्टींमधून ना तुम्हाला एक्झॅक्टली कळेल, की तुमचे जे प्रॉडक्ट यूज करू शकतात असे कोण-कोण लोकं आहे. मग तुम्हाला कसं आयडेंटिफाय करायचं, की यांच्या घरामध्ये हे प्रॉडक्ट जाऊ शकतं. तर आधी त्यांची हेल्थ बघायची. ती काय फिजिकल हेल्थ. त्यांच्या फोटोजमधून, त्यानंतर त्यांच्या स्टेटसमधून तुम्हाला कळेल, की त्यांचं सध्याचं करंट स्टेज काय आहे. त्यांची फिजिकल स्टेज जी आहे ती काय आहे. मग ते मे बी त्यांनी वेट जे आहे ते गेन केलेलं असेल, कोणाचं वेट लॉस असेल, कुणाचा स्किनचा रिझल्ट असेल. स्किन पण कळते ना. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीचं स्टेटस पाहिलं, तर स्किन तुम्हाला कळतं, त्यांचे हेअर्स कळतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ना त्यांच्या फोटोजमधून, त्यांच्या स्टेटसमधून पाहायला मिळतील. आता तुमची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही इझिली जाऊन डी-पीने फाइंड आउट करू शकता. तुम्ही Facebookला, WhatsAppला त्यांच्या डी-पीवरून सुद्धा फाइंड आउट करू शकता. त्यांच्या स्टेटसमधून फाइंड आउट करू शकता, की एक्झॅक्टली यांना काय पिच होऊ शकतं. मग त्यांना जे डिस्कशन आहे ना, तर ते हाय, हॅलो एवढं कॅज्युअल पासून तुम्ही स्टार्ट करू शकता, की हाय, हॅलो, काय चाललंय? कुठे आहेस? काय करतेस किंवा करतोस? इथून इथून तुम्ही स्टार्ट करू शकता. त्याच्यानंतर काही लोकं तुम्हाला रिप्लाय करतील, काही लोकं बोलतील, की "अरे मी इकडे आहे, माझं हे चालू आहे" वगैरे. मग त्यांचा नंबर तुमच्या फोनमध्ये असेल, तर वेल एंड गुड. नंबर नसेल, तर नंबर घेऊन त्यांना तुम्ही जस्ट एक कॅज्युअल कॉल करा. ओहो! कॅज्युअल कॉल करा त्यांना. कॅज्युअल कॉलमध्ये तुम्ही जर तुमचं 10 मिनिट्सचं डिस्कशन असेल ना, तर त्याच्यापैकी तुम्ही फक्त 1 ते 2 मिनिट तुमचं बोला आणि बाकी त्यांना बोलतं करा. त्यांना 7 ते 8 मिनिटं त्यांना बोलू द्या.
त्याच्यामध्ये ते तुम्हाला सांगतील त्यांच्या लाईफमध्ये काय चाललंय, काय नाही चाललंय वगैरे. आणि त्यांनी जर तुम्हाला विचारलं तुमचं काय चाललंय, काय नाही, तर तुम्ही त्यांना तुमच्या प्रोफेशनबद्दल सांगू शकता. "अरे, रिसेंटली मला ना माझं असं-असं झालं होतं. मग मी अ, असे प्रॉडक्ट्स घेतले, त्याच्यामधून मला काही ट्रेनिंग्ज भेटल्या, फ्री ट्रेनिंग्ज आणि त्या ट्रेनिंग्समधून मला असं कळालं, की अ, हे प्रॉडक्ट्स जे आहे ते चांगले आहे आणि मला असं वाटलं मी घरी बसल्या-बसल्या काहीतरी स्टार्ट करावं, काहीतरी माझं स्वतःचं असावं. म्हणून मग मी आता विचार करते ना, की मी लोकांची मदत करणार आहे." तर हे जे आहे ना, तर एक असतं हेल्पिंग मॅक्सिमम पीपल किंवा तुम्ही एक यूज करू शकता, जे आपलं स्लोगन आहे मेकिंग पीपल HEAL हेल्थियर अँड हॅपियर. हे थोडंसं हे होतं फॉर्मल होतं. त्यामुळे मला असं वाटतं, की हे धिस धिस इज बेस्ट, की मी सध्या लोकांची मदत करायला सुरुवात केली आहे. ज्यांना हेल्थ चॅलेंजेस आहेत किंवा ज्यांना स्वतःचं फिजिकल फिटनेस अचीव्ह करायचं असेल, तर मी अशी-अशी मदत केली आहे. मग या सगळ्या लोकांमधून ना तुम्हाला काही तुमच्याकडे असे लोकं तयार होतील, की ज्यांनी तुमच्याकडे इंटरेस्ट शो केला. "अरे, मला पण करायचं आहे, मला करायचं आहे" किंवा "माझ्या घरी कोणीतरी आहे, ज्यांना करायचं आहे" किंवा त्यांच्याकडून काय करायचं रेफरन्सेस घ्यायचे. माझे मित्रपरिवार. कोणी त्यांना असंही तुम्ही कॅज्युअली विचारू शकता, की "कोणी आहे का? कोणी असेल तर मला सांगा." मग ते तुम्हाला सांगतील, की एक्झॅक्टली त्यांच्याकडे कोण-कोण लोकं आहेत, जे हे प्रॉडक्ट्स वगैरे घेऊ शकतात. आता स्वतःला तुम्ही याच्यामध्ये मास्टर बनवण्यासाठी तुम्ही काही गोष्टी फॉलो करू शकता. तर त्याच्यामध्ये तुमचं आलं ट्रेनिंग. हा खूप इम्पोर्टंट हे आहे आय आय मीन टू से हा खूप इम्पोर्टंट पॉइंट आहे आपल्या पूर्ण मीटिंगमधला. तर याला तुम्ही थोडंसं लक्ष द्या फक्त. ट्रेनिंग्समध्ये ना 7 to 8 AM आपला जो कॉल असतो ना मॉर्निंग कॉल, हा सुरुवातीला जॉइन करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर एक असतो कॉल आपला हॅपी टू हेल्प नवीन लोकांसाठी. त्याच्यानंतर तुमचं असतं अँबॅसेडर इव्हनिंग. ज्या लोकांना बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे ना, त्यांना तुम्ही या कॉलला आणायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं फिजिकल इव्हेंट्स आणि लास्टला असतं कॉर्पोरेट इव्हेंट. कॉर्पोरेट इव्हेंट्ससाठी ते कधी-कधी क्रायटेरिया असं ठेवतात, की सुपरवायझर तुमचं लेव्हल कमीत कमी असलं पाहिजे. त्यामुळे हे जे आहे ना, त्याला स्टार मार्क करतो मी. ॲस्टेरिस्क टर्म्स एंड कंडिशन्स असतात इथे. त्याच्यानंतर प्रॉडक्ट कन्झम्पशन. प्रॉडक्ट कन्झम्पशन केलं ना, तर लोकांना तुम्ही काय करतात ना, तर तुमच्या स्टेटसच्या थ्रू किंवा तुमच्या फोटोजमधून तुम्ही काय घेतायत? शेक घेतायत, टॅबलेट्स घेतायत, ॲडिशनल फ्युअल घेतायत. ते लोकांना दिसतं ना, त्याच्यातून तुम्हाला एन्क्वायरीज जनरेट होतात. त्याच्यानंतर तुमचं आहे अ, तुम्ही लोकांना जेव्हा दाखवता, की तुम्ही काय करत आहात, तर लोकं तुम्हाला अगेन विचारतात. तर त्याच्यामधून पण तुम्हाला काही जे त्यांचे रिलेटिव्हज असतील, फ्रेंड्स असतील, त्यांच्याबद्दल माहिती भेटते, की कोणाला काय करायचं आहे, कोणाला कोणता प्रोग्राम फॉलो करायचा आहे. तर तिथून सुद्धा तुम्हाला एन्क्वायरीज जनरेट होतात. तर शो व्हॉट यू डू. तुम्ही तुम्ही कसंही हे करू शकता म्हणजे कसंही दाखवू शकता स्टेटसच्या थ्रू, तुमच्या फोटोजच्या थ्रू. तुम्ही वर्कआउट करताय त्याच्या थ्रू तुम्ही दाखवू शकता आणि त्याच्यानंतर तुमचे रिझल्ट्स. रिझल्ट्समध्ये येतो बिफोर एंड आफ्टर. हा सर्वात ईझी तरीका आहे बिफोर आफ्टरने एन्क्वायरीज क्रिएट करण्याचा. तर हे जे माझ्या कोचेस होत्या पल्लवी मॅडम, यांनी काय केलं ना, यांनी 21 डेज मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि स्वतःचं जवळपास 17 केजीस त्यांनी वजन कमी केलं होतं. त्यांचा रिझल्ट
इतका सुंदर होता की त्यांना आमच्या बिल्डिंग मधून एन्क्वायरी झाल्या, त्यांना त्यांच्या सोशल मीडियावरून एन्क्वायरी झाल्या आणि त्या जिथे जात होत्या म्हणजे वेडिंग फंक्शन मध्ये किंवा बर्थडे पार्टीजला, तर तिथे चर्चा व्हायची त्यांच्याबद्दल, की "अरे, यांनी यांनी असं अरे, तू काय केलंस? मग तू आम्हाला पण सांग ना, आम्हाला पण करायचं ना. तू आता खूप यंग दिसायला लागलीस" वगैरे. मग तिथून यांचं सुरू झालं या सगळ्या गोष्टी. आणि अफ्रेश पार्टी, शेक पार्टी आम्ही तेव्हा नाही करायचो. तर आम्ही अफ्रेश पार्टी करायचो. घरी आलेल्या व्यक्तीला आम्ही अफ्रेश पाजायचो. तर त्याने आमच्या अफ्रेश पार्टीजने ना खूप एन्क्वायरीज आमच्या जनरेट झाल्या होत्या. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. बाकी तुम्हाला आ आता अजून काही जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही हे करू शकता. हो, हो, हो. तर अजून तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही अनम्यूट करून एक-एक व्यक्ती हँड रेज करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. आता माझ्याकडून तर सध्या एवढंच होतं, की तुम्ही काय करायला पाहिजे किंवा तुम्ही कसे तुमचे प्रॉडक्ट्स जे आहेत ते रिटेल करू शकता. आपले त्यांचा मी नंबर तुम्हाला शेअर करतो. सो सॉरी हां. मी टॅब बंद केला. माझा आवाज ॲक्चुअली माईक टॅबवरून सुरू होता. सो मी तुम्हाला सचिन पाटील सरांचा नंबर देतोय. सचिन पाटील सर, राजेश घरडे सर, कृष्णा उगले सर, हे तीनही आपले टॉप कोचेस आहेत. या कोचेसला तुम्ही पर्सनली टेक्स्ट करू शकता. त्यांना सांगू शकता की हॅलो सर, माय नेम इज सो अँड सो, मी यांच्या टीममधून आहे आणि प्लीज आय रिक्वेस्ट यू प्लीज सेव्ह माय नंबर. तुमच्याकडे त्यांचा नंबर सेव्ह असेल आणि त्यांच्याकडे तुमचा नंबर सेव्ह असेल, तर त्यांचे जे स्टेटस असतात ना, त्या स्टेटसमधून तुम्हाला भरपूर गोष्टी अशा भेटतील ना, की ते तुमचा दिवसाचा वेळ वाचवतील. त्याच्यामधून तुम्ही फक्त तुमच्या त्यांच्या स्टेटसला रिशेअर करा. रिशेअर करत राहा. जसं जसं तुम्ही रिशेअर करणार ना, तसं तसं त्या स्टेटसमधून एन्क्वायरीज येतील. मला माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला लावलेल्या बहुतेक बिफोर आफ्टर मधून, जे माझे असतील, लोकांचे असतील, दुसऱ्यांच्या बिफोर आफ्टर मधून मला एन्क्वायरी झालेल्या आहेत. आणि अशा अशा एन्क्वायरी झाल्या आहेत की एका एका तासामध्ये त्या क्लोज झाल्या आहेत. वन विदिन 1 आवर त्या क्लोज झाल्या. 10,000ची ऑर्डर डन, 100 व्हॉल्यूम पॉईंट्सची. तर तसं तुम्ही करू शकता. बाकी तुम्ही आता विचारू शकता की मला तुम्हाला काही अडचणी येत असेल किंवा तुम्ही सध्या कोणत्या माइंडसेटमध्ये असाल, तुमचा माइंडसेट कसा तुम्ही चेंज करू शकता, स्वतःला कसं तुम्ही ग्रूम करू शकता, तुमचे जे काही प्रश्न आहे तुम्ही विचारू शकता. सर एक रिसेंट मला एक इन्क्वायरी आलेली ते आर्थ्रिटिस आर ए डिसीज आहे. मॅम तुम्ही अनम्यूट आहात पण तुमचा आवाज येत नाहीये. अनम्यूट एक आहे सेकंड. आवाज हा येत हा, नाही. आता आता येतोय, बोला. ओके. आर्थ्रिटिस आर ए एक ते हे आहे डिसीज आहे. तर एक सेकंड मॅम, एक सेकंड. काय बोलला तुम्ही? आर्थ्रिसिस ARTHI आर्थरायटिस. आर ए आर्थरायटिस. आर्थ्रायटिस आर ए. आर ए. येस. अच्छा, ज्याला तर संधिवात आपण बोलतो. हा, तर तो जर डिसीज आहे तर तो लास्ट 10 इयर्स पासून ती सफर करते या डिसीजला. ओके. तर त्यासाठी आपण त्यांना काय सजेस्ट करू शकतो? मला बेसिकचं माझ्या म्हणजे ॲज पर माय नॉलेज की आपण बेसिक देऊ शकतो आणि जॉईंट पेन. मग त्यात आणखी आपण ॲड ऑन काय करू शकतो? हा हा, मी सांग. सो जसं मॅडमने आता सांगितलं मला, आर्थरायटिससाठी ना तुम्ही बेसिक किट देऊ शकता, प्लस त्यांना लिफ्ट ऑफ देऊ शकता तुम्ही. लिफ्ट ऑफमध्ये ना अल्पिनिया गलांगा म्हणून एक जिंजर फॅमिलीचं एक म्हणजे असं सांगता येईल तुम्हाला लेमॅन्स लँग्वेजमध्ये, की अद्रकची जी फॅमिली असते ना त्याचाच भाऊ. अद्रकचाच भाऊ जो साऊथ ईस्ट एशियामध्ये काय येतं, चायना येतं, थायलंड येतं, तुमचं सिंगापूर, मलेशिया वगैरे या सगळ्या कंट्रीज येतात. त्याच्यानंतर इंडोनेशिया येतं. सो हे पूर्ण साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज ज्या आहेत, जापान वगैरे, तर या सगळ्या कंट्रीजमध्ये ना जसं आपल्या आपल्या इथे अद्रक उगते जमिनीखाली, तसं तिथे तिथे अल्पिनिया गलांगा म्हणून एक जिंजर फॅमिलीचा एक त्याचा भाऊ असतो. तो तिथून त्या प्रोडक्टमध्ये ॲक्च्युली ते कंटेंट आहे, तर ते संधिवातसाठी खूप मदतगार आहे. म्हणजे ज्या लोकांना
पाय असं पाय हे होऊन येतो, पाय गळून येतो, मुंग्या येतात पायाला खूप जास्त, पॅरालिसिस वाले काही लोक असतील वगैरे. आपण काही क्लेम करत नाही की आपण त्यांना नीट म्हणजे ती ती बिमारी ठीक करतो. पण आपले जे बेसिक किट आहे, मे बी बेसिकली त्यांचं काय आहे की त्यांची हेल्थ याच्यामुळे वीक झालेली असेल की त्यांना त्यांच्या शरीरामध्ये मल्टीविटॅमिन जात नसेल, प्रोटीन इनफ प्रमाणात जात नसेल, त्यांची बॉडीची इम्युनिटी जी आहे ती वीक झालेली असेल, म्हणून ते रिस्पॉन्ड करत नाही बॉडी त्याप्रमाणे. तर त्याला इम्युन वाढवण्यासाठी इतकं तुम्ही बेसिक किट प्लस लिफ्ट ऑफ देऊ शकता. ओके. इम्युन इतकं लो आहे की ती आपलं प्रॉपर मील नाही करू शकत. तिला फ्रुट्सवर सर्व्हाइव्ह करावं लागतं. ओके. आणि 10 अवर्सचं वर्किंग आहे, कम्प्लिटली सिटिंग वर्किंग आहे. तर अच्छा. ते त्यासाठी ती बरीच म्हणजे नर्वस आहे की मला हे थोडंसं जर माझं हे झालं तर फार बेस्ट आहे. आणि ती पोस्टवर चांगली आहे त्याच्यामुळे तिला बिलकुलच काही स्किप नाही करता येत वर्क. 10 अवर्स तिचं कम्प्लिटली सिटिंग जातो, अच्छा. कम्प्लिटली 10 अवर्स. ठीक आहे. तर ठीक आहे. त्यामुळे आपण त्यांना काय बेसिक किट आणि लिफ्ट ऑफ ना. बेसिक किट प्लस लिफ्ट ऑफ तुम्ही त्यांना देऊ शकता. लिफ्ट ओके. ऑफ पिण्याचा पण एक कालावधी असतो. सकाळ ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही पिऊ शकता. त्याच्यानंतर ओके. तो नाही द्यायचा. जर त्यांनी आपल्याला अप्रोच केलं ना की हा मला तुमच्याकडनं घ्यायचं आहे, तर आम्ही तुम्हाला डेफिनेटली कॉल कनेक्ट करू. ठीक आहे, ठीक आहे. आता आता हे एक एक्झाम्पल आपण घेऊन चालूया, की त्यांना त्यांचं सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, त्यांना एका ठिकाणी बसून काम करावं लागतं. अशा व्यक्तींना तुम्ही सोलियस पुशअप पण सांगू शकता. सोलियस पुशअप काय असतं ना, हे तुम्ही इंटरनेटवर फाइंड आउट करा, की चेअरवर बसल्या बसल्या तुमचे पायाचे जे पंजे आहेत ना, ते खालीवर खालीवर तुम्ही घेऊ शकता. आणि सोलियस पुशअप जे आहे ना, ते तुम्ही त्यांना रेकमेंड करू शकता. ज्यांना सेडेंटरी लाईफस्टाईल आहे त्यांना सांगायचं की थोड्या थोड्या वेळानंतर तुम्ही थोडं छोटा छोटा ब्रेक घेत जा. म्हणजे मे बी आफ्टर अन आवर तुम्ही थोडंसं वॉक करून येत जा, थोडं फिरत जा, वॉशरूमला जाऊन येतात, किंवा चहा कॉफी तर त्यांना आपण नाही सांगत, फ्रेश वगैरे प्यायचं असेल त्यांना, तुम्ही मे बी थोडंसं त्यांच्या तिथे लॉबी असेल, ऑफिस स्पेस असेल, पॅसेज असेल, त्याच्यामध्ये थोडंसं फिरत जा. त्यांची लाईफस्टाईल ऍक्टिव्ह ठेवण्याचं आपण त्यांना सांगतो, की 10 तास तुम्हाला कंटिन्यू बसायचं आहे. याने याने तुमचं लॉंग टर्म मध्ये जर तुम्ही तो हे लाईफस्टाईल फॉलो केलं तर तुमचा बॅक पेन होऊ शकतो. वेट गेन ऑब्व्हियसली होणार, कारण कॅलरीज ते कमी बर्न करतात. तर अशा व्यक्तींना दिवसाचा 1 तासाचा वर्कआउट हे कंपल्सरी असतो, की कमीत कमी 1 तास त्यांनी स्वतःसाठी हा वेळ दिला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं फिजिकल वर्कआउट सामील असतो. तर न्यूट्रिशन एक आहे प्लस फिजिकल वर्कआउट, फिजिकली पण त्यांना ऍक्टिव्ह ठेवावं लागतं. आणि आणखी यामध्ये आपण आपला जो हा प्रोग्राम आहे यामध्ये असे किती डिसीज आहेत जे आपण क्युअर नाही करत पण आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो, इधर कमी करू शकतो. म्हणजे लिस्ट तुम्हाला सांगायला गेलं तर लिस्ट अ, अनलिमिटेड आहे. म्हणजे नाही, आतापर्यंत तुम्ही जशा पद्धतीनं फेस केलं म्हणजे विदिन युअर 3 इयर्स जर्नी, तर ते कसे कसे म्हणजे तुमच्याकडे एक्सपिरियन्स आलेत आणि किती किती पद्धतीनं तुम्ही त्याला मॅम, म्हणजे टॅकल जेव्हा केलं. जेव्हा आम्ही सुरुवात केली होती ना, तर तेव्हा आम्हाला असं वाटायचं की बीपी, थायरॉइड, शुगर या तीनच गोष्टींसाठी आपला जो आहे आपला जो शेक आहे तो प्रिव्हेंट करू शकतो. पण जसं जसं आम्ही रिझल्ट ऐकत गेलो तसं तसं आम्हाला कळलं, अरे हे पॅरालिसिसवर पण काम करतं, मायग्रेनवर पण काम करतं, हे पीसीओडी पीसीओएसवर पण काम करतं. तर प्रत्येक व्यक्तीचा रिझल्ट हा वेगळा वेगळा असतो. त्यामुळे आपण असं क्लेम नाही करू शकत किंवा असं सांगू नाही शकत की हा याला प्रिव्हेंट करतो की नाही करतो. हां, त्याचं जर मूळ कारण आपण समजून घेतलं, जसं की कार्टिलेजचा प्रॉब्लेम त्या मॅमने मला सापताऱ्याला सांगितला होता. आता हे रिसेंट एक्झाम्पल आहे म्हणून मी याचा वारंवार हे करतोय, याचा उल्लेख करतोय इथे, की माझ्यासोबत रिसेंटली हे घडलंय म्हणून मी त्याचा उल्लेख करतोय. मी माझा पण एक्सपिरियन्स शेअर करतो त्याच्यामध्ये, की माझं काय झालं होतं. तर कार्टिलेजचा प्रॉब्लेम ओमेगा 3 मुळे सॉल्व्ह होतो. हे त्यांच्या कोचने कुठेतरी फाइंड आउट केलं असेल गुगलवर आणि त्यांना ते दिलं असेल. आता बहुतेक आपले जे डिसिजेस असतात ना, ते लो इम्युनिटीमुळे होतात. मग इम्युनिटी कशामुळे वाढते ना, इम्युनिटी वाढते तुमचं आहार चांगला घेतल्याने, स्वतःला ऍक्टिव्ह ठेवल्याने. तर आपला आहार आपण चहा नाश्ता तर देतोच, स्वतःला थोडंसं ऍक्टिव्ह ठेवलं की तुमची इम्युनिटी पण बूस्ट होते, आणि इम्युनिटी बूस्ट झाली की ऑटोमॅटिकली ह्या सगळ्या डिझीजमधून व्यक्ती बाहेर पडतो. तर त्यामुळे जे इम्युनिटी लाईफस्टाईल डिझिजेस जे असतील ना, त्यांना आपण सांगू शकतो की हे प्रिव्हेंट करू शकतात. लाईफस्टाईल डिझीजमध्ये काय काय येतात जे तुमच्या लाईफस्टाईलमुळे तुम्हाला झालेले आहेत. तर सर्वात पहिलं म्हणजे ओबेसिटी जे तुम्हाला आलेली आहे तुमच्या लाईफस्टाईलमुळे, ते ओबेसिटी आपण कमी करू शकतो, ज्याला आपण हे बोलतो, मोटापा बोलतो. ते मोटापा तर आहे. मोटापामुळे कोणत्या कोणत्या बिमाऱ्या होतात त्या सगळ्या प्रिव्हेंट केल्या जाऊ शकतात. असं ठराविक नाही सांगता येणार की हीच प्रिव्हेंट करता येईल किंवा तीच प्रिव्हेंट करता येईल. आणि प्रत्येकाचा कालावधी वेगळा वेगळा असतो मॅम. तुम्ही असं नाही सांगू शकत की
जे रेणुका मॅम ज्या आहेत, त्यांना एका महिन्यात फरक पडला होता. तो तो अश्विनी मॅमला पण पडेल, पल्लवी मॅडमला पण पडेल, रुपाली मॅडमला पण पडेल एका महिन्यात, हे गरजेचं नाहीये. प्रत्येकाची इम्युनिटी, प्रत्येकाची बॉडी रिस्पॉन्ड जी करते ना, तर त्याचा कालावधी वेगळा वेगळा असतो. तर त्यामुळे तुम्हाला स्वतःची बॉडीला समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे बेसिक तुमचं जे हे आपण करतो ना, बेसिक चेकअप जे करतो ना, हेल्थ चेकअप, त्याच्यामध्ये सगळे पॅरामीटर्स दिसून येतात की तुमचं एक्झॅक्टली बॉडीमध्ये आतमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत. विजरल फॅट वाढलेला आहे की सबक्युटेनियस फॅट वाढलेला आहे की मसल्स कमी आहेत. आता मसल्स कमी असल्यामुळे किती प्रॉब्लेम्स होतात बघा ना, की थकवा येणे, त्याच्यानंतर दिवसभर एकदम आळशीपणा तुम्हाला वाटणे, त्याच्यानंतर तुम्हाला कोणतंही काम करायला जी एनर्जी लागत असते, जसं की बकेट उचलायचं असेल, बकेट उचलून बाहेर घेऊन जायची असेल, ती बकेट उचलून तुम्हाला बाहेर घेऊन जाता येत नाही. तुम्हाला मसल्स तुमच्या बॉडीमध्ये कमी असल्यामुळे तुमची बॉडीची इम्युनिटी पण लो होते. म्हणजे मसल्स बनतात अमायनो ॲसिडने, आणि अमायनो ॲसिड बनतं प्रोटीनने. प्रोटीनने अँटीबॉडीज पण बनतात. म्हणजे प्रोटीन हे त्यांच्या आयुष्यात त्यांच्या पूर्ण मीलमधला खूप इम्पॉर्टंट घटक आहे. तो प्रोटीन जर मिसिंग असेल ना त्यांच्या थालीमध्ये, तर मग तो ऍड केल्यानंतर मग जेवढा कालावधी, आता एखादा जो रस्ता आहे तो खूपच ओबड आहे आणि ओबड आहे, आणि त्याला भरण्यासाठी पूर्ण समजा कालावधी जो आहे तो तो एका महिन्याचा लागत असेल, वर्सेस दुसरा रस्ता जो थोडासा बिघडलेला आहे, त्याला एका आठवड्यातही त्याचं काम होऊन जाईल. तसं प्रत्येकाच्या बॉडीचं असतं. प्रत्येकाची बॉडी किती बिघडलेली आहे त्याच्यावर डिपेंड करतं की किती लवकर त्यांना रिझल्ट येणार आहे किंवा किती उशीर त्यांना लागू शकतो. प्रॉब्लेम्स असे म्हणजे तुम्ही बिमाऱ्या भरपूर आहेत, एन नंबर ऑफ बिमाऱ्या आहे, अस्थमा वगैरे, खूप तुम्ही जेवढं नाव घ्याल तेवढं तेवढे आजार आहेत. लाखो आजार आहेत, ज्यापैकी डॉक्टरांना पण भरपूर आजारांचं माहिती नाही आहे. पण हे लाखो आजार हे कशामुळे होतात? तर हे तुम्हाला एक्झॅक्टली त्याचं जे कारण आहे ते तुम्हाला पर्सन टू पर्सन व्हेरी करणार ते, आणि ते तुम्हाला तसं फाइंड आउट करून त्यांना सजेशन द्यावं लागेल. आता एक एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं, तर आता आम्ही रिसेंटली जो इव्हेंट केला, त्या इव्हेंटमध्ये आमचे जे गेस्ट स्पीकर होते त्यांनी सांगितलं की साखरेने 80 प्रकारचे कॅन्सर होतात. आता हे 80 प्रकारचे कॅन्सर होण्याच्या पाठीमागे साखरच कारण आहे की बाकी दुसरं काही, हे आपल्याला सांगता येणार नाही. पण साखर तुम्ही कमी केली तर तुमचा जो कॅन्सर होण्याचा जो धोका आहे ना, तो मोर दॅन 80% तो रेड्यूस होतो. त्यामुळे तुम्ही आजारांना जर पकडून चालाल ना मॅम, तर तुम्हाला भरपूर वेगळे उदाहरण दिसतील तुम्हाला. तुम्हाला फोकस कशावर करायचं ना, फक्त त्यांची लाईफस्टाईल चांगली करायला, त्यांना चांगला आहार द्यायचा आहे, आणि त्यांचं पॉझिटिव्ह माइंडसेट, या सगळ्या गोष्टींवर तुम्ही, तीन गोष्टींवर जर फोकस केला ना, ऑटोमॅटिकली त्यांचं सगळं जे बाकीचे चॅलेंजेस आहे, तर ते त्यांचे रिझॉल्व्ह होतील. कारण त्यांचा आहार हा मेन प्रॉब्लेम असतो. आहारातून त्यांना त्यांच्या शरीरामध्ये जे जाते, त्यातून केमिकल्स रिलीज होत असतात, त्यातून तुम्हाला एनर्जी भेटत असते, त्याच्यानंतर तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटीमधून तुम्हाला स्ट्रेंथ भेटत असतील, आणि तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट की हां, मी जो विचार केला तो बरोबर आहे, किंवा मी जो विचार केला तसंच होणार आहे. या तीन गोष्टी जर तुम्ही त्यांच्या ठीक केल्या, तर बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली विल फॉल इन प्लेस. अजून काही आहे का मॅम? अजून काही विचारायचं तुम्हाला? ओके, परफेक्ट. अजून कोणी आहे का की ज्यांना विचार, काही की कन्क्लूड करू मी कॉल? चला ठीक आहे. सो तुमच्या तिघांकडेही एक जया मॅम पण आहे, त्यांचं नेटवर्क चांगलं नाही आहे, त्यामुळे त्या जॉईन नाही करू शकल्या. त्यांना सेपरेटली मला कॉलवर बोलावं लागणार आहे. पण तुमच्या तिघांकडेही आता जे प्रोडक्ट्स आहेत, जे तुम्ही ऑर्डर केलेले आहेत, एकदा ते प्रोडक्ट्स फक्त नजरेखालून घाला. कोणते प्रोडक्ट्स माझ्याकडे आहे, त्या प्रोडक्टसाठी तुम्ही तुमच्या फोनवर एक ॲप डाउनलोड करू शकता, HL लर्न ॲप. मला मी स्क्रीन शेअर करून एकदा दाखवतो. HL लर्न हर्बलाइफ. हे बघा, हा असं ॲप असतं बघा हे. या ॲपमध्ये ना तुम्हाला असे वेगळे वेगळे डिफरंट मॉड्यूल्स पाहायला भेटतात बघा.
हे दिसतं तुम्हाला इंट्रोड्युसिंग अवर कोर प्रोडक्ट्स, की आपले प्रोडक्ट्स काय आहे, त्याच्यानंतर सीड टू फीड फिलॉसॉफी काय आहे, म्हणजे जसं प्रोडक्ट बनण्याची जी प्रक्रिया असते तर ती एक्झॅक्टली काय असते. जर्मिनेशन ऑफ सीड पासून ते तुमचं जे फसल होते उगते, त्याच्यानंतर ते लॅबोरेटरीमध्ये जातं, तिथे टेस्ट होतं, त्याच्यानंतर फॅक्टरीमध्ये जातं, ते प्रोडक्शन होतं त्याचं, आणि तुमच्या घरापर्यंत डिलिव्हर होतं. त्याची सगळी प्रोसेस इथे दिलेली आहे. आता हे कॉन्फिडन्स इन फाइंडिंग प्रॉस्पेक्ट हे तुमचं बिझनेस पर्स्पेक्टिव्हने झालं, की बिझनेसमध्ये तुम्ही प्रॉस्पेक्ट कसे शोधू शकता, कोणाला ऍक्च्युली गरज आहे आपल्या आपल्या शेकची, आपल्या प्रोडक्टची, ते कसं करू शकता. आणि एक्सपर्ट टॉक्समध्ये तुम्हाला वेगळे वेगळे व्हिडिओज भेटतील. फायबर फायबर म्हणजे एक इम्पॉर्टंट घटक असतो आपल्या जेवणातला, जो सॅलडमधून आपल्याला भेटतो. फ्रुट्स असतील, आणि फायबर तुमच्या शरीरातलं जे अन्न आहे ते तुमच्या स्टमक पासून ते तुमच्या छोटं आतडे, मोठं मोठं आतडे, स्मॉल इंटेस्टाईन, बिग इंटेस्टाईन मधून पूर्ण सगळीकडे कॅरी करायला ते मदत करतं. तर फायबर पैकी त्या फायबर बद्दल त्यांनी 43 मिनिटाचा एक व्हिडिओ त्यांनी तिथे टाकलेला आहे. असे वेगळे वेगळे व्हिडिओज तुम्ही बघू शकता या ॲपवर. हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि हे एक्सप्लोअर करायचं आहे. हे जे ॲप आहे त्याचा मी खूप जास्त मी पाहिलेलं आहे की उपयोग याच्यामध्ये होतो, की जे न्यू कमर्स असतात ना, त्यांना याच्याबद्दल खूप माहिती भेटते. त्याच्यानंतर तुम्ही यूट्यूबवर जाऊन बेनिफिट्स, फॉर्म्युला 1 हर्बलाईफ बेनिफिट्स, तुम्ही हे जरी टाईप केलं तर तुम्हाला इथे मल्टिपल व्हिडिओज तुम्हाला भेटतील त्याच्याबद्दल. जे निगेटिव्ह व्हिडिओज आहेत त्यांना हे करायचं आहे, इग्नोर करायचं आहे. प्रत्येक जो चांगला प्रोडक्ट असतो मार्केटमध्ये त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे आहे फीडबॅक्स तिथे दिलेले असतात. तर त्याच्यापैकी जे पॉझिटिव्ह फीडबॅक्स आहेत, पॉझिटिव्ह व्हिडिओज आहे ना, ते तुम्हाला पाहायचे आहे. तर हे पहा इथे फॉर्म्युला 1 शेकमध्ये बघा काय काय दिलेलं आहे इथे, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. किती कॅलरीज आहे त्याच्यामध्ये, किती कार्ब्स आहे, प्रोटीन किती आहे, फॅट किती आहे, फायबर किती आहे. तर या गोष्टींमधून रोज 1 तास जर तुम्ही याच्यावर स्पेंड केला, की आपले प्रोडक्ट्स काय आहे, तर ते तुम्हाला सोपं जाईल. त्याच्यानंतर तुम्ही जे व्हॉट्सअप स्टेटस आहे, आता एक उदाहरण तुम्हाला देतो. मी सचिन पाटील सरांचा नंबर तुम्हाला का सेव्ह करायला सांगितला, तर ओहो, हे सर्च ऑप्शन नाही का ग? असतं ना, थोडंसं वरती घ्या. नाही आहे इथे. एक मिनिट, तिथे क्लिक करा. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट असलं. 3 डॉट्स वरती क्लिक करा ना. शुअर? नाही. हम्म. एनिवेज, मी माझं स्टेटस दाखवतो तुम्हाला. सचिन सरांनी जे मला टाकलं होतं आणि जे मी रिशेअर केलं. हे वाला एक स्टेटस आहे. आता इथे बघा, या स्टेटसमधून मला एक तर कळालं की हर्बलाईफचा जो 24 रिबिल्ड आहे तो कसा बनवता येतो. त्याचे इन्ग्रेडियंट्स दिलेले आहे, त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन्स आहे इथे काही, आणि त्याच्यामधून मला न्यूट्रिशन किती भेटतं. 425 कॅलरी, 29 ग्रॅम ऑफ प्रोटीन, 59 ग्रॅम ऑफ फायबर वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहे याच्या इथे खाली. तर या सगळ्या गोष्टी मला या स्टेटसमधून कळतात. असे बरेच स्टेटस जे आहेत ना, ते ते सचिन सर शेअर करत असतात. ते जर तुमच्याकडे असेल ना, तर येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये, एका महिन्यामध्ये तुमच्याकडे प्रत्येक प्रोडक्टचे काही ना काही व्हिडिओज येतात. त्याच्यामधून तुम्हाला एक्झॅक्टली कळतं की तुम्ही कशा प्रकारे हे जे प्रोडक्ट्स आहेत तर ते समोरच्याला रेकमेंड करू शकता, आणि त्याची बनवण्याची पद्धत असेल. सो
हा तुमचा स्टार्टिंग पॉईंट आहे ना, तर इथे तुम्ही फोकस करा की माझा बिफोर आफ्टर, जसं रुपाली मॅमचं आता दिसतंय चेहऱ्यामध्ये खूप बदल दिसतोय रुपाली मॅम तुमच्या. म्हणजे जे स्क्रीनवर मी तुम्हाला आत्ता पाहतो आणि जे मार्चमध्ये पाहिलं होतं, फेस टू फेस मी तुम्हाला डिसेंबर 2023 मध्ये पाहिलं होतं आणि आता तुम्हाला पाहतोय, तो भयंकर चेंज तुमच्यामध्ये दिसतोय तुमच्या चेहऱ्यामध्ये. हा चेंज तुमच्या लोकांना पण दिसत असेल, हा चेंज बाहेरच्या सोसायटीमधल्या लोकांना पण दिसत असेल, तर ते एक्झॅक्टली तुम्हाला येऊन विचारतीलच. तुम्ही जेवढं जास्त लोकांपर्यंत पोहोचाल ना, तेवढं जास्त तुम्हाला तुमचे प्रॉस्पेक्ट्स बनतील. तर हे जे प्रोडक्ट्स तुमच्याकडे आलेले आहे ना, त्यांना एकदा गो थ्रू करा, कोणते प्रोडक्ट्स आहे तुमच्याकडे, काय आहे त्याच्यासाठी कंटेंट तुमच्याकडे आहे का. म्हणजे डायनोशेक असेल तर डायनोशेकसाठी व्हिडिओ आहे का तुमच्याकडे जो तुम्ही स्टेटसवर लावू शकता. फॉर्म्युला वन आहे, फॉर्म्युला वन मधला व्हिडिओ, तो व्हिडिओ आहे का तुमच्याकडे जो तुम्ही स्टेटसवर लावू शकता. वेट लॉसचे व्हिडिओज आहेत का, वेट गेनचे आहेत का, किंवा बाकीचे जे व्हिडिओज आहेत, जे काही फनी व्हिडिओज असतील, काही वेगळ्या वेगळ्या सब्जेक्टचे व्हिडिओज असतील, ते तुमच्याकडे आहे की नाही आहे हे चेक करा. आणि ऑर्गनायझेशन वॅकेशन, आता जो नवीन ग्रुप आहे ना, त्याचं नाव चेंज झालंय बघा, ऑल लिंक ग्रुप झालंय. त्या ग्रुपमध्ये मीडिया इन्फॉर्मेशन मध्ये जाऊन बघा. त्या ग्रुपमध्ये मीडिया मीडिया इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला बऱ्याच माहिती मिळेल. हा जो ऑल लिंक ग्रुप आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही मीडिया अँड डॉक्स आहे बघा, 63 फाईल्स तिथे शेअर केलेल्या आहे आपण. त्याच्यामधून मध्ये बऱ्याच गोष्टी आहे, या तुम्ही डाउनलोड करू शकता, हे स्टेटसला ठेवू शकता. परत जे ऑनलाईन कंटेंट आहे इंस्टाग्रामवर, ते पण तुम्ही शेअर करू शकता. इंस्टाग्रामवर जाऊन फक्त एक सब्जेक्ट टाकायचा तिथे सर्च बारमध्ये, तिथूनही तुम्हाला नॉलेज भेटेल. ठीक आहे. आपण उद्यापासून एक ऍक्टिव्हिटी करूया की प्रत्येकाचे स्टेटस आहे ना, एकमेकांचे रिशेअर करायला सुरुवात करूया. त्याच्यातून काही इन्क्वायरीज जनरेट झाल्या तर लगेच तुम्ही आम्हाला कॉल करा, आपण त्यांच्याशी कस्टमरशी किंवा फॅमिली मेंबर्सशी आपल्या ऑनलाईन कॉलवर बोलून त्यांना क्लोज करण्याचं काम करू. जया मॅमचे काय क्लोज झाले का नाही, स्टेटसमध्ये? आज चेकअप त्यांचे बरेचसे झालेले पुण्यावरून दाखवताना. गेल्यानंतर त्यांचं काहीतरी क्लोज झालं होतं ना वाटतं, एक एक ते सर. त्यांचं नाही, पेमेंट यायचं बाकी आहे अच्छा. त्यांचं. जया मॅम पुण्याला आल्या, त्या ट्रेनिंग केल्यानंतर त्या घरी गेल्या आणि त्यांचे एक सर गुजरातमध्ये असतात, तर त्यांनी त्यांचे स्टेटस पाहिलं होतं, त्यांच्या स्टेटसमधून ते क्लोज झाले ऑलमोस्ट. म्हणजे त्यांचं पेमेंट अजून, पेमेंट कन्फर्मेशन अजून आलं नाही. तर ते सर म्हणे मला घ्यायचंच आहे, आणि किती, 5,500 ना, 5,500वर ते क्लोज झाले. रेणुका तलबे मॅमच्या ज्या हे आहेत, ननंद आहेत, रवी तलबे सरांच्या ज्या बहीण आहेत, तर त्या 1 वर्षापासून डिस्कशन करत होत्या आमच्याबरोबर की करायचंय करायचंय. त्या दिवशी सहज रवी सरांनी त्यांना कॉल लावला, त्यांनी आम्हाला अपॉइंटमेंटही दिली आणि त्यांचं शेवटी त्यांनी थोडं जे समजून सांगितलं त्यांना. तर आम्ही सिंदखेड राजाला त्यांच्या घरी गेलो शुक्रवारी, आणि घरी गेलो आणि त्यांना थोडंसं प्रेझेंटेशन देऊन ते क्लोज केलं. मग ते फॅमिली मेंबर आता नवीन त्या ॲड झाले आहेत, त्यांचं पण रिटेल केलं आहे आम्ही, एक मोठी किट त्यांना दिली आहे. तर रेणुका तलबे आमचं समजा सुरुवात झाली आहे इथून. आता हळूहळू हळू ते फेसवॉश असतील, डायनोशिक असतील, यांना पण आपण हळूहळू हळूहळू थ्रू व्हॉट्सअप स्टेटस आपण शेअर करू. रुपाली मॅम, तुम्ही तुमची एक किट लास्ट मंथला गेली होती ना वाटतं, पण ती तुमच्या अकाउंटवरून गेली होती. सध्या रिटेल काही स्टार्ट नाही केलं ना आपण. ठीक आहे. रिटेल एक गेली. रिटेल एक गेली आहे का? ती सरांनी केली तिकडे पण. अच्छा, ओके, सरांनी दिले का तिकडे, व्हेरी नाईस. हा. तर बाकीचं तुमच्याकडे काही प्रोडक्ट्स जे उरलेले असतील ना, तर ते तुम्ही आम्हाला कळवू शकता, आपण त्याच्याबद्दल एक छान व्हिडिओज वगैरे बनवून रिपोस्ट करत जाऊ, हो. म्हणजे तुम्हाला आणि एक इन्क्वायरीज जनरेट आणखी होतील तशा. इनकमिंग आहे, ती आता या सॅटरडेला तिच्याशी बोलणं झालंय माझं. ठीक सॅटरडे आहे. संडे 2 ठीक आहे. दिवसामध्ये. होपसो ती या वीकमध्ये आली तर ते क्लोज होईल. ठीक आहे. ठीक आहे. चालेल मॅम, चालेल. बाकी वन टू वन आपण, वन ऑन वन आपण बोलूच. हा कॉल थोडा जास्त लांबला आहे, एवढा मोठा मी एक्सपेक्ट नव्हता केला. 9:30 पर्यंत आपल्याला फिनिश करायचं होतं, पण 9:15लाच आपण स्टार्ट केलं. सो नेक्स्ट कॉल आपला जो नेक्स्ट मंथमध्ये असेल, आणि तोपर्यंत आपण मग डेली बेसिसवर ट्रॅक करूया की कोणाचं किती प्रोडक्ट झाले, कोणाचे काय झाले वगैरे, आणि किती प्रोडक्ट्स तुम्हाला रिऑर्डर करावे लागतील वगैरे, या सगळ्या गोष्टी होतील. तर वन ऑन वन बोलूया, करूया. आता सध्या जास्त लोक नाही आहेत, तर आपण वन ऑन वन इंटरॅक्शन करू शकतो. तुम्हाला काही चॅलेंजेस आल्यास तुम्ही प्लीज आम्हाला रीच आउट करा. ठीक आहे. थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला, आणि काही कुठे अडचण आली
तर कॉल कॉल करा, कॉलवर घ्या आम्हाला, आपण ते तिथेच क्लोज करून टाकू, ठीक आहे? ओके, चलो बाय बाय, गुड नाईट. एक सेकंड, एक सेकंड, एक सेल्फी सेल्फी सेल्फी. सेल्फी खूप इम्पॉर्टंट असतो. सचिन सरांनी मला संभाजीनगरला असताना दाखवलं की फर्स्ट टाइम जेव्हा ते कॉल घेत होते आधी, प्रेसिडेंट टीम बनण्याच्या आधी, तर त्यांच्याकडे काही सेल्फीज होते. 7-7, 8-8 लोक दिसत होते फक्त, आणि नंतर एकदम अशी सेल्फी जिथे 1000 पेक्षा जास्त लोक कॉलवर जॉईन आहेत. एक सेकंड हा. 3, 2, 1, गेट रेडी. सेल्फी तुम्हाला चॅट बॉक्समध्ये दिलाय बघा, तुम्ही डाउनलोड करू शकता. 19th Jan. चलो बाय, गुड नाईट.